रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आज आम्ही सकाळी कोसरी या गावातून निघालेलो आहे. मा नर्मदा आश्रम होता, खूप छान बाबांनी सेवा झाली. सकाळी 5:45 वाजता प्रस्थान झाले. आता आलेलो आहे आम्ही टेमला. राहिले 4 किलोमीटर. हा सोंडवा गाव आहे, आपला सोंडवा रस्ता आहे हा. बघा खूप वाहते हा सोंडवा. आणि या रस्त्याने आता जवळजवळ आम्ही 12-14 किलोमीटर आले जवळजवळ. आता आम्ही पुढं टेमला या ठिकाणी दुपार भोजन घेऊन पुढं मा नर्मदा हातनी नदी संगम आहे, ती नदी आम्ही नावडीनं पार करणार आहे. आणि पुढं संध्याकाळी मुक्काम आमचा कवडा तालुका बदलवते. कवडा या गावाचा तालुका आहे डई, जिल्हा अलीराजपूर आहे, मध्य प्रदेश आहे. काल आमचा प्रवास मध्य प्रदेशामध्ये चालू झाला. आज दुसरा दिवस आहे मध्य प्रदेश. जवळजवळ परिक्रमामध्ये 80% हा भाग मध्य प्रदेशात येतो. खूप छान आहे. असे हे लोक खूप मायाळू आहे, दयाळू आहे, खूप प्रेम देतात. आणि त्यांच्याप्रमाणेच ताण बी भागते आणि भूक पण भागते. बाकी प्रेमाशिवाय काय महाराज. प्रेम हे मोठं धन आहे. प्रेम हे मोठं, आपण म्हणतो ना, प्रेमामध्ये काही दिलं तरी ते गोडच लागतं. भगवंताला प्रेमाने केळाचे 7 आठे गोड लागले होते, कातडे गोड लागले होते. तेव्हा प्रेमाने त्यांचा भात असो, कुठलंही पाणी. आता भात भात जवळजवळ 4-5 दिवसापासून चालू आहे, परंतु प्रेमाने देतात, प्रेमाने घालतात. खूप पोट भरतं महाराज. मग आमची सहकारी चाललेली सगळे पुढं. जाधव बाबा आहे पुढं, त्या वागसोरेचा आहे. आणि हे सगळे पहिल्यांदाच परिक्रमाला आलेले. नारायण सर आहे. नारायण सर अगदी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. घरातील लहान लहान मुलं रस्त्यावरती येतात आणि मोठमोठ्याने नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारे बोलतात. म्हणजे ते परिक्रमावासियांचं ते स्वागत करतात. मनाला अतिशय आनंद वाटतो. त्यानंतर महिला देखील घरातून बाहेर येतात आणि नर्मदे हर अशा प्रकारे म्हणत परिक्रमावासियांचे स्वागत करतात. या ठिकाणी आलेल्या परिक्रमावासियांचं स्वागत हे जणू काही आगळ्या वेगळ्या प्रकारे केलं जातं. त्यांना चहा पाणी दिला जातो, त्यांना नाश्ता दिला जातो. अक्षरशः घरामध्ये खायला नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा हे लोक परिक्रमावासियांचं स्वागत करतात, चहा पान वगैरे देऊन. मला तर विशेष अशा प्रकारे नवल वाटतं. आपल्याकडे भरपूर आहे पण देण्याची क्षमता नाही असं वाटतं. बरोबर. का दान करू नये? या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली, आदिवासी लोकांची परिस्थिती पाहिली, तर आपल्याकडे फार भरभरून आहे. आपल्या लोकांनी सुद्धा यांच्याकडून काहीतरी गुण घेतला पाहिजे. पहा, आपण देवाला नारळ फोडतो, त्यातला काही प्रसाद देवापुढे ठेवतो, नारळ फुटून देवापुढे ठेवतो आणि नंतर प्रसाद म्हणून तो वाटत असतो. मग अशाच प्रकारे आपल्या धनातील काही धन जर आपण प्रसाद म्हणून देवाच्या कारणी जर लावलं तर आपलं संपूर्ण देव प्रसादमय होईल, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. बरोबर. मध्ये म्हणून बरोबर आहे, तुकोबराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. गृहस्थीवर सगळे आश्रम चालू असतात. सगळा जवळजवळ संन्यास, वानप्रस्थ, ब्रह्मचारी तिन्ही आश्रम गृहस्थावर चालू आहे महाराज. म्हणून हे गृहस्थी लोक आपल्याला आपली सेवा करतात. त्यांनी जर सेवा नाही केली महाराज तर आपली परिक्रमा होणार नाही. बरोबर. हो, आपली परिक्रमा होण्याचं एकमेव कारण म्हणजे नर्मदा माई त्यांच्याकडून करून घेते. खूप असं साह्य महाराज या लोकांचं. कधी कधी डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. हो, घरात आता सर म्हणले कुठल्याही प्रकारे चूल पेटवायची म्हणलं तरी चुलीवर ठेवायलाच त्यांच्या काहीच नाही, शिदा नाही, कोरडा. परंतु आपल्याला त्यांच्या घामातून कष्टातून आपल्याला घालतायत. हे खूप मोठं नवल आहे बरं का. नर्मदा परिक्रमामध्ये शिकायचंय आणि आपल्याला संगती घेऊन जायचंय. हर हर नर्मदे. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान असा अनुभव सांगितला. बघा, नर्मदा परिक्रमा करत असताना हे सगळे अनुभव आणि हे अनुभवाचे बोल, ह्या गोष्टी सगळ्या शिकायला मिळतात. सरांनी आपला अनुभव सांगितलाय. पुढे जाधव बाबा चालू आहे, त्यांचं नामचिंतन सारखं चालू आहे. अंतर आम्ही ठेवतच असतो, परंतु काहीतरी अनुभव सांगण्याकरता आम्ही जवळ येतो आणि नामस्मरण सारखं नर्मदे हार नर्मदे हार. रामकृष्ण हरी. नर्मदे हार. सर्व मच्छिंदर गोरखाय. बघा, हे पंढरपूरचे बाबा आहे. खूप अशा प्रकारे ते बी सारखा त्यांचा नामधून चालू आहे. चलो मच्छिंदर गोरखाया. अलग आदेश. आदेश आदेश. वा वा, धन्यवाद धन्यवाद. समाशनीती भवन, सामुदायिक भवन हे भरलेले आहे गच्च. आम्ही मंदिरात विश्रांती घेतोय. बघा, आमच्या माता माऊली आहेत त्या ठिकाणी. कौशिक बाबा आहेत. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता या ठिकाणी दुपारचं भोजन जेवण करून आम्ही पुढं 1 वाजता मार्गस्थ होणार आहे. पुढे 4 किलोमीटरवर
हातनी नदी महानर्मदा संगम आहे, हातनी नदी आहे. नावडीने आम्ही ती पार करणार आहे. पुढं 4 किलोमीटर गेल्यानंतर उमरट आणि नंतर पुढं कवडा आणि या कवडा गावी हनुमान मंदिर आहे. खूप छान अशा प्रकारे तिथं आश्रम आहे आणि संध्याकाळी आम्ही विश्रांती घेणार आहे. लगभग अंतर जवळजवळ दिवसभराचं 32 ते 35 किलोमीटर आहे आजचं. मनकेश्वर महादेव भगवान की घ्या दर्शन घ्या भगवंताचं. मनकेश्वर मनातली जी इच्छा असणारी ती हे भगवान पूर्ण. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही ज्या नदीच्या काठ उभं आहे ती नदी आहे हातनी बघा. खूप रुंद पात्र आहे आणि पुढे जाऊन नर्मदा मैयाला मिळते. महानर्मदा हातनी संगम आहे. या संगमावर आम्ही येऊन बसलेलो आहे. नावडीची वाट पाहतोय. संध्याकाळचे 4 वाजलेले. खूप मोठं पात्र आहे. आता पुढे जे दिसतंय तुम्हाला हे टावर बघा, हा टावर दिसतोय. कुळवट गाव आहे आणि त्याच्या पुढं कवडा. संध्याकाळी मुक्कामी आमचा हनुमान मंदिरात. लगभग अंतर जवळजवळ 25 किलोमीटर कापून आले म्हणजे चालत आलोय बघा. हे आमचे सहकारी बसले सगळे. आमचा ग्रुप हा सगळा संगमनेर अकोला संगमनेर ग्रुप आहे सगळा. हर हर नर्मदे, हर नर्मदे, हर हर नर्मदे, रामकृष्ण हरी. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना बघा आम्ही या नावडीतून हातनी नदी आहे, हातनी नदी संगम आहे बघा. हा मोठा संगम आहे हातनी नदी आणि नावडीना नदी पार करून राहिलोय. हर हर नर्मदे हर बघा. सगळे आम्ही हर हर नर्मदे हर. आज 38 दिवस झालेत. आज 38वा दिवस आहे. नावडीनं हातनी नदी संगम आहे हा. हातनी महानर्मदा संगम नावडीनं पार करून राहिलोय बघा. खूप असं सरदार सरोवर डॅमचं पाणी आहे बघा. मोठा संगम आहे हा, मोठा महानर्मदा हातनी संगम नावडीनं पार करून राहिलो. हर हर नर्मदे. ओम नमो नर्मदा मायरेवा पार्वती वल्लभ. 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 ओम नमो नर्मदा मायरेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदा मायरेवा पार्वती वल्लभ. हर हर नर्मदे हर हर नर्मदे. छान दृश्य. संध्याकाळचे 4:30 वाजलेले बघा. महानर्मदा हातनी संगम आहे. खूप अशा प्रकारे संगमातून आम्हाला नावडीने नर्मदा मैयाने सुखरूप आणलेले आहे बघा. आता या थडीला आलेलो आहे. आज संध्याकाळी मुक्काम कवडा हनुमान मंदिर बघा. हे गावातून नावडी लागलेली आम्हाला. कुकड्या गाव होतं बघा हे पुढं. कुकड्या गावातून नावडीवाल्यांनी खूप सुखरूप आणलेले आहे आम्हाला बघा. खूप छान अशा प्रकारे नावडीनं प्रवास झालेला आहे. आलेलो आहे तटाला बरोबर. नर्मदा मैया की जय.